मला कोणतरी भेटलेले आणि म्हणता आमच्या तमाशाचे व्हिडिओ काढू नका, पण मी लई जबरदस्ती आहे. मी हा कुठल्या गोष्टीमध्ये जबरदस्ती करते आणि व्हिडिओ यांचाच काढणार सर्वात पहिले. काय म्हणणं आहे मग तुमचं? काही आमचं म्हणणं नाहीये. तुमचा तमाशा बंद आहे, आमचा तमाशा चालू आहे. याचा अर्थ तुम्ही संध्याकाळी फक्त जेवून झोपणार आहात आणि झोपायचं असेल तर तुम्ही तुमच्या रावटी जाऊ शकता. आमच्या रावटीत येण्याची काही गरज नाही. नमस्कार मित्रांनो, तर तुमचा परत एकदा स्वागत आहे बिहारी लडका आणि मराठी लडकी के चॅनल में. तर मित्रांनो, आज आम्ही आता उठलो आणि चाललो आंघोळीसाठी आणि आता आम्ही आज लई एन्जॉय करणार आहोत. का? कारण आमचा शो कॅन्सल झालेला आहे आणि आज आम्ही जाणार आहोत दुसऱ्यांचे शो बघायला. इथं अजून 3 शो आहे. एक पप्पू मुळे, सविता राणी, आनंद महाजन, ते सगळे कार्यक्रम आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. पण त्या अगोदर पहिले आम्ही चाललो आंघोळीला. तर तुम्ही बघू शकता हे बाकीचे लोक चालले. हॅलो, मला सोडून पडले. ते म्हणतात मी लई टाइमपास करते. मी जाते पटापट आंघोळ करते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही आलो आंघोळीच्या ठिकाणी आणि तुम्हाला दाखवते एक लई गोरा पोरगा भेटला आम्हाला. हे बघा कसं तोंड लपवतोय. त्याची बायको आहे आणि बघा बघितल्या बरोबर तोंड लपवला. हे बघा तोंड पण दाखव ना. अरे भैया ऐसे काम ही क्यों करते हो कि मुंह छुपाना पडे, अपना थोबडा तो दिखा दो. हे बघा कसं तोंड लपवतो आहे ना, मस्त गोरा गोरा पोरगा. झाली का आंघोळ? अय्यो झाला यो मेंटल. याला सोड आणि पळा इथून, नाही तर दगडच हाणायचे मला. तुम्ही असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आमची आंघोळ झालेली आहे आणि आता आम्ही आलो रावटीमध्ये आणि तुम्हाला दाखवते पोरी सगळी तयारी करत आहे. आणि ही जे पोरगी आहे ना, तीच आम्हाला म्हटली की आपण फिरायला जाऊ, मस्त एन्जॉय करू, मस्ती करू. आणि बघा तीच आरामात अशी झोपून बसली. आता आमचा मूड ऑफ केली. आता म्हणती मला नाही जायचंय, तुम्ही जाऊन या. असं शोभतं का तिला? शोभतं का तुला असं? आता आम्ही सगळे मिळून तिला कुटणार आहे. हा, ठेचणार आहे तिला. आणि ती नाही आली ना, तिला उचलून घेऊन जाणार आहे. आम्ही रेडी होतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवते माझा नवरा काय करत आहे. बघा काय चोरायला गेला आणि काय नाही, त्याचं काय चालू आहे तुम्हाला दाखवते. मी चालले त्याच्यापाशी आणि तू त्याला चांगलं म्हटली होती चल माझ्यासोबत आंघोळीला, नाही आला. लय आडशी आहे ना. बघा आता मेहनत करत बसला. शोभतं का तुम्हाला असं? परत बांधा त्याला, सोडून जाऊ नका. भेटणार की नाही पाणी आंघोळीला? भेटला, थोडा काढला. आंघोळीला आलं असतं तर माझ्यासोबत चांगली आंघोळ झाली असती ना. नको. कशाला नको? इथं करतो आंघोळ. याला ना असंच पाहिजे आणि असंच भेटलं पाहिजे. जा कर आंघोळ. चालला मारा आंघोळीसाठी. हे बघा, हे बघा एवढं सारं पाणी ना आंघोळ करणार काय? थांबा. ते रव्या बघा, रव्यासाठी कमेंट आलती की रव्याला दाखवत जा, दाखव. हा, मी दाखवते. आमचे पॅड मास्टर रवी दादा साठी काय कमेंट आली होती हो? हे बघा, हे आहे रवी दादा. पॅड लय भारी वाजवतात. कॉमेडी तर एकच नंबर आहे यांची. दाखवणार मी तुम्हाला. तर मित्रांनो, सगळे पोरी रेडी झाले आणि हे बघा इथं यांचं जेवण चालू आहे. मला सोडून एकटे जेवण करायला लागले. बघा एकाच प्लेट मध्ये किती हावरे लोक बसले. हे बघा. आणि हे बघा निलेश, आम्ही किती जण आहे बाई? 1 2 3 4 5 जण. एकटे नाही, पण मला तर सोडून खात आहे ना. हावरे बघा किती सारा एवढं भात घेतले आणि यांचे तोंड बघा कसे हावऱ्यावानी खायला लागले. बाबू तुला पकडलंच कुठं आम्ही जे सोडून जाऊ? अरे बापरे. आणि मी चारल्यावर कसं तोंड होतो? खिलाने नाही आता, तो येतो. बोल जिंदगी भर तुझ्या हातानच खायचं. साली 10 दिन के उसके हाथ से खा लेते 10 दिन. साली का बडा प्यार आ रहा है. आम्ही जेवण करून घेतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवते मानवरा माझी कशी सेवा करतो. तुम्ही बघा, माझ्या पायाला लागलाय, तुम्हाला माहित असेल. आणि बघा मला पट्टी बांधून देत आहे. याला काहीतरी पाहिजे, मला मस्के लावणार आहे आता तो. पण माहिती नाही त्याला काय पाहिजे आणि कशाचं मला मस्के लावा लागला. तर बघा नीट बांधा, दुखलं नाही पाहिजे माझा पाय अजिबात. अय्यो, नाहीतर माहित आहे ना मग कसं ना, हटकून पट्टी बांधताना मला त्रास देणार तो. त्याला मला सतवायला ना लईच आवडतं. तर मित्रांनो, तुम्हाला एक बॅड न्यूज सांगायची आहे. आमचा शो नव्हता, पण अचानक आम्हाला शो आलेला आहे. तर आमचं मूड लई ऑफ झाला. तुम्ही बघू शकता आमचे तोंड कसे झालेले आहे. आम्ही जाणार होतो बाहेर मस्त यात्रेत फिरायला आणि आमच्यावर कोणी दया नाही खाल्ली. आता आम्हाला थोड्या वेळाने मेकअपला बसायचं आहे, कारण आमचा शो आहे. बघू आता होतो की नाही होतो. तुम्ही बघत राहा, तोपर्यंत व्हिडिओला असंच कंटिन्यू करा.
तर मित्रांनो, आमच्या रावटीत एक बाबा आले, त्यांना तमाशाची आवड आहे आणि त्यांना लई वर्ष झाले ते हे बघा यांची एवढी वय झाली तरी ते मेहनत करून खात आहे आणि ते इथं कोणाला तरी भेटायला आले होते पण ते इकडे नाही आहे. तर बाबा तुम्हाला किती वर्ष झाले वाजवत आहे तुम्ही? मला जवळजवळ 1980 पासून वाजवतो, त्याच्या आधीपासून त्यांच्या गावातल्या गावात. हा पण आता त्याच्या सोडून द्यायचं गोखले साहेबांच्या मध्ये ते रावक्या महात्या सोडून द्या सुटलं, कोणी धरीच नाही काही आपले वाकला केस काढाय काही हलक्या फोडाय. तर तुम्ही 5 दिवसाच्या यात्रेसाठी इथं आले बस आणि मग तुमचं जेवण वगैरे कुठं असतं? जेवण मला सकाळी मंदिरावर जाते, मला कसं सोडते. आणि राहायला कुठे आहे मग तुम्ही इथं? बाई आपल्या बुद्ध समाजाची पहिल्या रस्तीकडे रस्ते कपडे वगैरे छताचं बाई गेले संध्याकाळी जेवण. आणि मग घरी कोण कोण आहे तुमच्या? माझ्या घरी माझी बायको तर मेन वर्गा घरी कोणीच नाही. एक वर्गा बोरगाव राहतो गाई थे बँड मध्ये भारी गाई ठेवलं गाणं तिथून याच्यातून निघालं मुंबईतून तर ते जिथं सुटेल तिथं सोडते, जिथं उचलायचं तिथं उचलते. ते बँडवाले सोडणारे उचलते त्याला पाहिजे चांगलं, पण बँडवाल्याला माहित नसते कुठे काय कुठे काय असं पोरगा. आणि लेकरे 4-5 माहितीला पोरी लग्नाला आले तर मग ते 16 एकूण पोरगी शिकायली, एक 15 शिकायली, मग ते नोकरी लागते पोरीला. गरीब पैसे म्हातारा समाजात असं आहे. मग तर माणसाला मला तमाशाची पहिल्यापासून आवड आहे. दत्तू तांब्याचा पण तमाशा होता इथे 72च्या काळात पिंगाव कोप्याला सुगीला गेलो होतो, पिंगाव पानगाव. आणि मग तिथून पोरं काय म्हणले झालं म्हणले आपण तमाशा पाहायला माळेगाव जाऊ. म्हणजे दत्तू तांब्याचा तमाशा आहे, आपल्याकडे पैसा नाही सोडलं तर नाही तर बाहेरच मग तर हे वागत देवात. संध्याकाळच्या पुढच्या भाकरी आलो की पाय मग तिथून पानगावचा करून तिथं. आणि मग माणसाला तर मौळं काढायचं मौळं काढतो याच्या आधी आलो आम्ही जेवढे मौळे होते तेवढे त्याला देऊन टाकले. एकच तमाशा होता पाहिजे तिकडे कोणा बाबा हे वाजवताना हात तुमची दुखत असेल आता हे ठाण केले काय सांगू आता काय. पण आता काय पोटासाठी करा लागते काय ना काय. आता उद्या म्हणलं जास्त दुपारून मागतो आणि दुपारून जातो त्याला चहा पिणार का बाबा? बाबा मी आता चहा पिऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवते आज शो आमच्या स्टेजवर नाही आहे, हे सगळं काढून टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडचं सगळं आहे, पण आमचा शो आज आमचा कार्यक्रम दुसऱ्याच्या स्टेजवर होणार आहे. पण मी त्या अगोदर दाखवते तुम्हाला की माझा नवरा काय करतो रावटीमध्ये. बघा मी त्याच्याकडे चालले आता. हे बघा सारखं कुठं असतो तो, आज तुम्हाला त्याची रियालिटी दाखवते मी. आणि तुम्ही बघू शकता हे बघा जुवारी पक्का जुवारी झाला, पत्ते खेळायला बसला, त्याला दुसरे काय कामधंदे नाही आहे, येऊन जाऊन तो पत्त्यावरच भिडतो. आणि बघा काय जेवण करायचं नाही काय नाही, नुसतं उठून सुटून झोप खुल्ली की पत्ते. टाइमपास चल रहा है, टाइमपास रे. काय काय टाइमपास है ये? पैसा नहीं आई टाइमपास है रे. टाइमपास है क्या? हाँ क्या? इन्हें जुगाड़ बिठाए इधर रे, इन्हें जुगाड़ बिठाए, इन्हें जुगाड़ बिठाए है ना. बघा खेळतो तो स्वतः आणि दुसऱ्यावर नाव घेतो है ना. सही आहे ना. नाही इन्हें जुगाड़. हे बघा सर्वजण बसले आहे इथं. आणि हे बघा ही आहे आपली पायल पुणेकर. कुठे गेली होती मटकून? कुठं नाही गावात. छान दिसते ना, आयटमच आहे एक नंबर आमच्या शोचा आहे ना. पायल पुणेकर आहे. आणि हिचा थोबाड बघा, हे काडी दिसा ना मला, हिचे दातच दिसायला लागले नसते. बहीण हा बहीण तर आहे माझीच, काय करावं जशी असेल बहीण होती. तुम्हाला दाखवते आमच्या रावटीमध्ये 2 चुगलखोर पोरी आहे, सारखी ते चुगलीच करतात. तर तुम्ही बघू शकता यांची अजून चुगली चालू आहे. आणि कॅमेरा बघून बघा तोंड कशी करते आहे, बघा किती नाटकं करते आतापर्यंत. कोण करताय? कोण करताय? मला बघून एक झोपली आणि एक म्हणते कोण करताय. आमच्या रावटीमध्ये कोण पधारले तुम्हाला यांना दाखवलं होतं मी, दिसतच नाही बाबो. किसको कर रहा है ऐसे? अयो खुद को कर रहा है म्हणे. आणि हे बघा निलेश निलगुडा पण आला आमच्या रावटीमध्ये आणि म्हणतो पाळण्यामध्ये बसायला चला. आम्ही चाललो पाळण्यामध्ये बसायला, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता आम्ही चाललो तुकाराम खेडकर सौ पांडुरंग मुडे यांच्या रावटीमध्ये. तर तुम्हाला तिकडच्या पोरी दाखवते, ते लोक बसले आहे मेकअपला, तोपर्यंत तुम्ही असंच कंटिन्यू करा. मला कोणतरी भेटलेले आणि म्हणता आमच्या तमाशाचे व्हिडिओ काढू नका, पण मी लई जबरदस्ती आहे. मी कुठल्या गोष्टीमध्ये जबरदस्ती करते आणि व्हिडिओ यांचाच काढणार सर्वात पहिले. काय म्हणणं आहे मग
तुमचं? काही आमचं म्हणणं नाहीये, तुमचा तमाशा बंद आहे, आमचा तमाशा चालू आहे. याचा अर्थ तुम्ही संध्याकाळी फक्त जेवून झोपणार आहात आणि झोपायचं असेल तर तुम्ही तुमच्या रावटी जाऊ शकता, आमच्या रावटीत येण्याची काही गरज नाहीये. आमचा सिद्ध अधिकार आहे तुमचा तमाशा बघणं आणि आमचा पण तमाशा आहे. 100 रुपये तिकीट आहे, 100 रुपयाचं तिकीट काढायचं, गेटमधून आतमध्ये यायचं, तंबूमध्ये प्रवेश करायचा आणि गेटच्या समोरची जागा रिझर्व करायची आणि तमाशा बघायचा. आणि जर दगडा मारायची जाळीत कोणी उभं राहिलं तर मी एक तर आण्याला फेकून मारीन, नाही तर मग मी पार्ल्याला फेकून मारीन. दगड मारायची आणि आम्हाला फुकट एंट्री ना? नाही, तुम्हीच तिकीट काढून यायचं, तुम्ही तिकीट काढून यायचं, पहिलेच सांगतो. मित्रांनो, तुम्हाला मी निलेश निरगुडा याची बायकोला दाखवते. ती कारण मेकअपला बसलेली आहे, मी तिच्या पाशी चालले आणि तुम्हाला दाखवते ती मेकअप कशी करते. बघा तुम्ही तिला. आज मेकअप नाही होणार आहे कारण मेकअप फाटतोय आज, खूप आग होतोय. क्या पता काऊन काय फेसला काय झालं काय? क्या पता आग हो रही है आज पर चेहरे पे, क्या इधर सब आग हो रहा है मेरे को. तुम्हीला बिगर मेकअपचे बघितले असेल पण ही मेकअपवर आता नको दाखव, झालं की बघ. पूर्ण झालं की बघ. हिचा मेकअप होते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. मित्रांनो, मी त्यांच्या रावटीमध्ये गेले होते पण पोरींचा म्हणणं असं आहे की आमचा मेकअप झाल्यावर आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या. तर मी चालले आमच्या रावटीकडे. तुम्ही बघू शकता यांची ही रावटी आहे आणि तर यांचं जेवण बनतोय, स्वयंपाकाची रावटी आहे. तर मी चालले आमच्या रावटीमध्ये कारण मला लई जोरात भूक लागली. पहिले खाऊन घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो बाहेर फिरायला आणि बघा या पोरगीने आमची बेइज्जती केली. मैं उसको किधर लेके नहीं जाती, इसने चप्पल तोड़ दिया और हम लोगों की बेइज्जती कर दिया. तर मित्रांनो, आम्ही लोक सगळे फिरायला जात होतो पण हे काही दलितदर लोक आले आणि आम्हाला परत घेऊन आले. म्हटलं नाही जायचं नाही तिथं फिरायला कारण तिथं लई पोर आहे. बघू शकता हे दलितदर नंबर 1, हे दलितदर नंबर 2 आणि बाकीचे 2 तिथं उभे आहे. आणले म्हटले खावा इथं आणि इथूनच निघून जावं. मित्रांनो, हे बघ, पोरींना पाळण्यात ब्रेक डान्स मध्ये घेऊन जाणं म्हणजे रिस्की आहे. यांच्या खिशातून काय जात नाही, जात ते बॉईजच्या, म्हणून यांना नाही घेऊन गेलेलं बरं. आम्ही खेळून आलो, आता रिटर्न जातो आमच्या काय. हा म्हणजे हे लोक पाळण्यात बसू शकतात, खेळू शकतात पण आम्हाला काय हक्क नाही काय बसायचा. आम्हाला पण एन्जॉय करू वाटतं. हे नाही काय नाही, यांना जेव्हा पैसे काढायला बोललो ना असे बघतात. म्हणजे आम्ही आमच्या ज्याच्यातनं पैसे काढून हे करायचं का? बायको काय कामाची मग? कुठं माझा नवरा असून पैसे नाही भरत माझा. अरे नाही, रावटीतच न्यायचं. याचं तर तोंडच सारखं घाण असतो कुठल्या गोष्टीमध्ये. काय म्हटलं की असंच करतो, येऊन जाऊन असंच करतो, आहेच तो घाण. आम्ही खाऊन घेतो तोपर्यंत तुम्ही असंच कंटिन्यू करा. हे देखो गाइस, भूकी औरत. भूकी औरत म्हणजे मला सकाळपासून सांगितलं की आपण जाऊ फिरायला, मस्त एन्जॉय करू. आता किती वाजले? हे सकाळपासून माझ्या पोटात जेवण नाही. भूक लागणार की नाही लागणार मला? तुला काय कामच काय? नुसतं खायचं, झोपायचं बस. सकाळपासून कोण उपाशी राहू शकते? हे बघ, तू राहिली ना ग, घे ती राहिली. मग ती डायटिंग वर आहे ना. डायटिंग लय ढोंगी बाई आहे ही. हा, माकड तोंडी. तर मित्रांनो, आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही जाणार आहे शोवर. आमचा घोडेमाडे गावला संमेलनचा शो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.